हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण मुशीचं रस्सा भाजी बनवणार आहोत. तर बरेच आम्ही ह्याला कालवण असं म्हणतो. तर हे आपण कोणतंही म्हणजे आपण वाटण खोबऱ्याचं न घालता ही मुशीचं कालवण बनवणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने ही कालवण तयार होतं आणि झटपटही होतं आणि चवीला तर बोलूच नका, इतकं उत्कृष्ट लागतं. म्हणजेच बोलण्याचा असा अर्थ आहे की ज्यांना मुशी आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील आणि मुशीचे फायदेही आपल्या शरीरासाठी खूप आहेत. तर ही मुशी आपल्या पाठीच्या कण्यासाठी आणि कमरेसाठी खूप उत्तम आहे. तर बाजारातून मी कट करून मुशी आणली आणि तिला मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली आहे. तर आता आपण मुशी बनवण्यासाठी वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे वाटणामध्ये 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर अशी कोवळ्या कोथिंबीरीची देठं घेतलेली आहेत. या कोथिंबीरीच्या देठामुळेच आपल्या मुशीच्या ग्रेव्हीला खूप छान चव येणार आहे. तर कोथिंबीरीच्या देठ्या नक्कीच वापरून बघा. म्हणजे मला बोलायचं आहे की तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून छान बारीक पेस्ट करून घेतली. तर आता मी कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घेते आणि फोडणीसाठी यामध्ये मोहरी घालून घेणार आहे. मोहरी छान तडतडली की यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण होतं ते घालून घ्यायचं आहे. वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा यामध्ये घालून घ्यायचं. तर आता आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे. तर या वाटणामध्ये आपण पाणी घातल्यामुळे असं वाटत आहे की मसाला आपला हा पातळ झालेला आहे. तर असं काही नाही. तर आता या मसाल्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मीठ घातल्यानंतर हा मसाला आपल्याला थोड्या वेळासाठी भाजून घ्यायचा आहे. तर बघा इथे आता याला छान उकळी आली आहे. आता यामध्ये मी काश्मीरी पावडर घालून घेते. काश्मीरी पावडर टाकल्यामुळे आपल्या कालवणाला छान कलर येईल. तर आता या ठिकाणी मी आपला जो घरचा लाल तिखट असतो तो मी घालून घेतला आहे. त्यानंतर मी इथे हळद आणि पुन्हा मला काश्मीरी पावडर घालावीशी वाटली म्हणून काश्मीरी पावडर घालून घेतली. सोबतच मी इथे धने पावडर, जिरे पावडर घालून घेतलं. आता हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर बघा आपण या वाटणामध्ये कांदा आणि खोबरं अजिबात वापरलेलं नाही. तरीही आपलं ह्याची ग्रेव्ही जी आहे ती थिक आणि खाण्यासाठी तर इतकी चविष्ट होते की बोलूच नका, इतकी सुंदर होते. या मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर बघा आता आपल्या या वाटणाला म्हणजे जो आपला मसाला भाजून झाला आहे त्याला छान तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण यामध्ये मुशी घालून घेऊयात. ज्यांना मुशी आवडत नसेल ते नक्की 100% ही मुशी आवडीने खातील. तर बरेच जण याला मोरीज फिश असं म्हणतात, तर आम्ही याला मुशी असं म्हणतो आणि म्हणजे बेबी शार्क हा फिश आहे. तर तुम्ही तुमच्याकडे या फिशला काय म्हणता मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर बघा आपण फिश घातल्यानंतर तर किती दिसायलाच आताच किती छान दिसतंय. तर फिश आपली जेव्हा तयार होते तेव्हाही खूप सुंदर दिसते. आता आपण यामध्ये कोकम घालून घेऊयात. कोणतीही फिश असू द्यात, फिशमध्ये कोकम किंवा चिंच घालून घ्यायचं आहे. चिंच म्हणजे चिंचेचं कोळ घालून घ्यायचं आहे. याने फिशची चव वाढतेच, शिवाय आंबट घातल्यामुळे आपल्याला ती पचायला पण हलकं होतं. तर कोकम किंवा चिंचेचं कोळ अवश्य घालायचं आहे. कोकम घातल्यानंतर या फिशमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यावरती 15 मिनिटासाठी गॅसची फ्लेम मंद करून शिजवून घेऊयात. ज्यांना कंबरदुखीचा त्रास असेल त्यांनी ही मुशी नक्कीच खावी. तर ही मुशी खूप औषधी आहे असं म्हणलं जातं. तर बघा या ठिकाणी 15 मिनिटं झालेली आहेत. तर आपली ही मुशी अगदी बनवून तयार झालेली आहे. आता यावरती मी छान बारीक चिरलेली कोथिंबीर भरभरून घेते आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर एक सांगायचंच राहून गेलं की आपण ही मुशीमध्ये थोडाही पाण्याचा थेंब घातलेला नाही. तर मुशी शिजवत घातल्यानंतर आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही. तरच ही अशा प्रकारे तुमची ग्रेव्ही तयार होईल. तर या प्रकारे मुशीचं कालवण किंवा मोरी फिशचं कालवण किंवा ग्रेव्ही किंवा बेबी फिश करी असंही म्हणू शकता. तर या प्रकारे आपली ही फिश करी तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर भेटूयात अशाच छान छान नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.